मुलांनो, वेलकम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 8 मौर्यकालीन भारत या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या प्रकरण संपल्यानंतर दिलेलं आहे. त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्या, विधान पुन्हा लिहायचं आहे. 1. हर्यक घराण्यातील टिंबटिंब हा पहिला प्रसिद्ध राजा होय. अ. चंद्रगुप्त मौर्य, ब. बिंबिसार, क. अजातशत्रू, ड. महापद्म. याचं अचूक उत्तर आहे बिंबिसार. हर्यक घराण्यातील बिंबिसार हा पहिला प्रसिद्ध राजा होय असं पूर्ण वाक्य लिहायचं. 2. नंदवंशाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. पर्याय अ. धनानंद, ब. शिशुनाग, क. महापद्मानंद, ड. सम्राट अशोक. अचूक उत्तर आहे महापद्मानंद. नंदवंशाची स्थापना महापद्मानंद यांनी केली. क्रमांक 3चं विधान आहे. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक स्वप्नवासव दत्तम टिंबटिंब यांनी लिहिले. पर्याय अ. कौटिल्य, ब. भारत, क. कालिदास आणि ड. भास. याचं अचूक उत्तर आहे ड. भास. संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटक स्वप्नवासव दत्तम भास यांनी लिहिले. प्रश्न 1 मधीलच ब आहे. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. ब गटात एक जोडी चुकीची आहे, ती शोधायची आणि दुरुस्त करून लिहायची. 1. मगध साम्राज्याचा पाया रचणारा बिंबिसार. 2. नंदाची सत्ता संपुष्टात आणणारा चंद्रगुप्त मौर्य. 3. चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडात भारताला भेट देणारा चीनी प्रवासी मॅगेस्थेनिस. हे चूक आहे. 4. कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने मतपरिवर्तन झालेला सम्राट अशोक. आपण दुरुस्त करून उत्तर लिहूया. चंद्रगुप्त मौर्य याच्या कालखंडात भारताला भेट देणारा चीनी प्रवासी होता फाहियान. प्रश्न क्रमांक 2 आहे. योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण अ. कलाक्षेत्राच्या प्रसारासाठी, ब. धम्म प्रसारासाठी किंवा धर्म प्रसारासाठी, क. व्यापार वृद्धीसाठी आणि ड. आपल्या कार्याची ओळख व्हावी म्हणून. याचं अचूक उत्तर आहे धम्म प्रसारासाठी. सम्राट अशोकांनी अनेक स्तंभ उभारले कारण धम्म प्रसारासाठी. प्रश्न क्रमांक आहे 3. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला वेगळे वळण लावणारा ठरला. 2. चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते. 3. मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते. या 3 विधानांना आपण कारण सविस्तर स्पष्ट करूया. त्यातलं क्रमांक 1. सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला. उत्तराचा पहिला क्रमांक. कलिंग युद्धात सम्राट अशोकाने विजय संपादन केला असला तरी त्यात प्रचंड मनुष्यहानी झाली. 2. कलिंग विजयाच्या प्रसंगी झालेल्या विनाशाने त्याच्या मनात परिवर्तन घडवून आणले. 3. त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि दिग्विजयाची जागा धर्मविजयाने घेतली. त्याचे धार्मिक आदर्श आणि ते व्यवहारात आणण्याची क्षमता यांनी इतिहासाला वेगळे वळण दिले. अशा प्रकारे सम्राट अशोकाचा कलिंग विजय इतिहासाला आणि त्याच्या जीवनाला निराळे वळण लावणारा ठरला. नंबर 2. चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याची कामगिरी. याच्यासाठी पण हे उपयोगी आहे उत्तर. 1. चंद्रगुप्ताने ग्रीक राजा सेल्युकस याचा युद्धात पराभव केल्याने मौर्य साम्राज्याची सीमा
वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचले. 2. या युद्धानंतर झालेल्या समझोत्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचे ग्रीकांशी संबंध मैत्रीपूर्ण झाले. त्यामुळे वायव्येकडून परकीय आक्रमणाची शक्यता लोप पावली. 3. वायव्य सीमा सुरक्षित झाल्याने चंद्रगुप्ताला देशांतर्गत आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे शक्य झाले. अशा प्रकारे चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकसशी झालेले युद्ध आणि त्यातील विजय अत्यंत महत्त्वाचे होते. नंबर 2. मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले होते. उत्तराचा क्रमांक 1. चंद्रगुप्त मौर्य पराक्रमी राजा आणि अत्यंत कुशल शासनकर्ता होता. 2. कौटिल्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने राज्यकारभाराची सुनियंत्रित यंत्रणा उभी केली. 3. तत्कालीन आर्थिक स्थिती व मौर्य काळाच्या गरजा यातून मौर्य प्रशासनाला सुनिश्चित स्वरूप प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 4 आहे. तुमचे मत नोंदवा. 1. चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय. 2. अशोकाचे शिलालेख हे महत्त्वाचे ऐतिहासिक साधन आहे. 2. 3. मौर्यकालीन विविध व्यावसायिक श्रेणींचा विकास झाला. याचा आपण सविस्तर मत नोंदणी करूया. क्रमांक 1. चंद्रगुप्त मौर्य हा भारताच्या इतिहासातील पहिला चक्रवर्ती सम्राट होय. उत्तराचा क्रमांक 1. इसवी सन पूर्व 321 मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने मगध साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. 2. त्याआधी हर्यक, नाग आणि नंद या घराण्यांनी मगधचा साम्राज्य विस्तार केला असला तरी त्यांच्या कोणत्याही राज्यकर्त्याला चक्रवर्ती सम्राटाचा दर्जा लाभला नव्हता. 3. ज्या सार्वभौम राजाचा रथ चारी दिशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो तो सार्वभौम राजा चक्रवर्ती सम्राट समजला जातो. 4. ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव केल्यानंतर त्याच्या सामर्थ्याला आव्हान देणारा कोणताही राजा भारतात शिल्लक राहिला नाही. अन्य राजांनी त्याचे मांडलिकत्व पत्करले. त्याची अधिसत्ता संपूर्ण भारतावर होती. 5. चंद्रगुप्ताच्या सत्तेला नैतिक अधिष्ठान होते. तो प्रजाहितैषी राजा होता. म्हणून माझ्या मते चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होता. 2. सम्राट अशोकाचे शिलालेख हे महत्त्वाचे ऐतिहासिक साधन आहे. उत्तर. या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण 1. सम्राट अशोकाच्या शिलालेखातून त्याने उल्लेख केलेल्या पश्चिमेकडील देशातील त्याच्या समकालीन 4 राज्यकर्त्यांची ओळख पटली आहे. 2. ब्राह्मी लिपीतील त्याच्या शिलालेखांचे वाचन जेम्स प्रिन्सेप या इतिहासकाराने 1837 साली केले. 3. या शिलालेखांच्या वाचनातून मौर्य साम्राज्याची सीमा निश्चित करणे शक्य झाले. 4. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. 5. त्याने बौद्ध धर्म आपल्या राज्याच्या प्रजेवर लादण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्यातून त्याची धर्मसहिष्णुता दिसून येते. दुसरा मुद्दा आहे. प्रश्न. मौर्य राजवटीत विविध व्यावसायिकांच्या श्रेणींचा विकास झाला. उत्तराचा पहिला मुद्दा. मौर्य राजवटीत समृद्ध शेतीमुळे इतर उद्योगांना चालना मिळाली. 2. कापड निर्मिती हा सर्वात महत्त्वाचा उद्योग होता. या व्यतिरिक्त सूतकताई, विणकाम, धातुकाम, लाकूडकाम, हस्तिदंतावरील कलाकुसर, लोखंडी अवजारे, रंगवलेली मातीची भांडी यातील उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी मागणी होती. 3. यामुळे या उद्योगातील कारागीर किंवा व्यावसायिकांच्या श्रेणींचा विकास झाला. प्रश्न क्रमांक 5 आहे. पान क्रमांक 58 वरील पुस्तकामध्ये जो नकाशा दिलेला आहे तो पान क्रमांक 58 वर नकाशा आहे. मौर्य साम्राज्याचा नकाशा पहा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. परीक्षेतही तुम्हाला असा नकाशा दिला जाईल आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची. 1. अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेले प्रदेश. 2. सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख कोठे कोठे आहेत. नकाशावरून उत्तर आपण पाहूया. क्रमांक 1. सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट असलेले प्रदेश कोणते. उत्तर.
वायव्येकडे हिंदुकुश पर्वतरांगापर्यंत, पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत, पश्चिमेकडे गुजरातपर्यंत, उत्तरेला हिमालय पर्वतापर्यंत आणि दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंतचा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात समाविष्ट होता. 2. सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख कोठे कोठे आहेत? सम्राट अशोकाचे शिलालेख असलेली ठिकाणे. आता शिलालेख कुठे कुठे आहेत ते पाहू आपण. 1. वायव्य भारतात शहाबाजगडी, मणसरा व तक्षशिला. 2. उत्तर भारतात कोलसी, बैराट, काशी. 3. मध्य प्रदेशात रूपनाथ. 4. उडीसात जौगड. 5. गुजरात म्हणजे सौराष्ट्रात गिरनार. 6. महाराष्ट्रात सोपारा. 7. कर्नाटकात मस्की, कुबगल, सिद्धापूर, ब्रह्मगिरी. इथे सम्राट अशोकाचे शिलालेख असलेली ही ठिकाणं आहेत. ब आकडा पाहूया आपण. सम्राट अशोकाचे स्तंभलेख असलेली ठिकाणे कोणती? स्तंभलेखाची ठिकाणं पाहू. 1. उत्तर भारतात तोपरा, मीरत. 2. नेपाळात निगलेवा, कपिलवस्तू. 3. बिहारात रामपुरवा, लौरिया, नंदनगड, पाटलीपुत्र. 4. मध्य प्रदेशात सांची. 5. कर्नाटकात सन्नती. इथे सम्राट अशोकाचे स्तंभलेख आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.